आमचे प्रेक्षक आज खुश होणार आहेत की नावात जिच्या परिराणी आहे तिच्याकडे काहीतरी वेगळीच जादू असणार आणि आपण ते पाहिलंय. तर परी, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझं लहानपण ते ह्या सिनेमासृष्टी किंवा सिरियल्स, टीव्ही सिरियल, त्याच्याकडे तुझा प्रवास कसा झाला? आपण असं म्हणू की म्हणजे एका वाक्यात टू स्टार्टअप विथ, इट स्टार्टेड ॲज माय हॉबी अँड डेव्हलप्ड ॲज माय करिअर. असं म्हणू की त्या नाटकापासून ती सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर सुनायती घरा नावाचा ए राधा स्वामींचा मी सिनेमा केला. त्याच्यानंतर राजन वाघधरेंबरोबर घरोंदा नावाची मी सिरियल केली. आणि सगळ्यात छान किस्सा सांगायचा तर मंत्रमुग्धचे आमचे जे प्रयोग झाले, मला वाटतं 150 प्रयोग झाले तेव्हा. त्या 150 म्हणजे खूप झाले. आणि बालगंधर्वला पुण्याला आमचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला पु ल देशपांडे आले होते, सुनीताबाई आल्या होत्या, डॉक्टर लागू आले होते. आणि तेव्हा कळत नव्हतं हे सगळे आजोबा कोण आहेत, कारण मी मला वाटतं साधारण एक 2री 3रीत होते साधारण. सो हे कळत नव्हतं की हे आजोबा कोण आहेत. पण एक आवर्जून मी सांगेन जो मला फार जवळचं आहे, तेव्हा मला त्याचं काय म्हणतात रिअलायझेशन नव्हतं, पण मला मोठं झाल्यावर कळलं की आम्ही म्हणजे असे सगळे पुलं, सुनीताबाई, डॉक्टर लागू असे सगळे बसले होते, देवा काका, सगळे भारती मावशी, सगळे म्हणजे कलाकार असे वर बसले होते आणि मी खाली बसले होते. तर इंटरव्हल झाला होता, म्हणजे फर्स्ट अंक त्यांनी बघितला होता. तर पुलं म्हणाले की नाही तू खाली नको बसूस, तू इथे माझ्या मांडीवर बस, कारण तुझं काम लहान, तू आहेस एवढी, पण तुझं काम बघता तू खालती नाही बसता का. म्हणून त्यांनी मांडीवर मला बसवलं. आणि मी कलावैभवचं नाटक होतं ते मोहन तोंडवळकरांचं, मोहन काकांचं. तर त्यावेळेला कसं नाटकाचे फोटोजचा अल्बम करायची पद्धत होती आणि तो खजिना होता म्हणजे. आणि मला 7वीत आल्यानंतर मी जेव्हा ही गोष्ट मेन्शन केली तेव्हा मला कोणी सांगितलं की तुझ्याकडे तो फोटो नाहीये, तो तुझ्याकडे असला पाहिजे. खूप अविस्मरणीय अशी आठवण सांगितली. कारण मराठी जगतामध्ये, सिनेसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये जर पु ल देशपांडेंचं नाव नाही घेतलं ना तर काहीच नाही केलं. कारण तरुण मुलांना सुद्धा माहिती आहे, आजच्या मुलांना सुद्धा पु ल देशपांडे म्हणजे माहिती आहे. बरोबर. पहिलं माझं जे प्रोजेक्ट होतं तो असा आळशी आणि असा खादाड कुत्रा, म्हणजे 101 दाल्मेशियन मध्ये रोली नावाचं माझं कॅरेक्टर होतं, त्याच्यामुळे ते निघून गेलं. पण मी 1 मिनिट थांबवते तुला, जरा सांग ना, जरा करून नको ना. माझ्या छोट्या प्रेक्षकांना फार आवडेल. रोली तर म्हणजे आळशी खादाड कुत्रा होता. सो त्याचं एक असं चलो लकी जल्दी चलो बहुत भूख लगी है मेरे पेट से देखो कैसी आवाज आ रही है. सो तो असा आळशी असा. मला असं वाटतं माझ्या समोर कार्टून चाललंय आणि मी ते सगळं बघते मस्त. मग मी बलूसाठी डबिंग केलं. बलू छोटा, जंगल कब्ज म्हणून एक सिरीज होती ज्याच्यामध्ये सगळे जंगल बुकचे कॅरेक्टर्स लहान होते, त्याच्यातल्या बलूचा आवाज माझा होता. नमस्कार BTSचे सगळे प्रेक्षक. चमचमत्या ताऱ्यांचं जग आपल्याला सगळ्यांनाच आवडतं नाही का. आणि ते तारे जर प्रत्यक्षात आपल्याकडे अवतरले तर आणखीन बरं वाटतं. आणि मग ते कोणीतरी असं परी राणी सारखं असेल तर मग येस यू गॉट इट. मग ती परिराणी लक्षची पोलीस ऑफिसर असू देत किंवा आभाळ माया असू देत किंवा कळत नकळत आपल्या आयुष्यात येणारी असू देत. हो बरोबर, परी तेलंग आज आपल्याकडे आली. अशी सुंदरशी परिराणी परी तेलंग. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय तू आमच्याकडे आली आहेस. मलाही खूप छान वाटतंय. आमचे प्रेक्षक आज खुश होणार आहेत की नावात जिच्या परिराणी आहे तिच्याकडे काहीतरी वेगळीच जादू असणार आणि आपण ते पाहिलंय. तर परी, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझं लहानपण ते ह्या सिनेमासृष्टी किंवा सिरियल्स, टीव्ही सिरियल, त्याच्याकडे तुझा प्रवास कसा झाला? आपण असं म्हणू की म्हणजे एका वाक्यात टू स्टार्टअप विथ, इट स्टार्टेड ॲज माय हॉबी अँड डेव्हलप्ड ॲज माय करिअर. माझे वडील राज्यनाट्य स्पर्धांमधनं अशी कामं करायचे, डिरेक्ट करायचे. तर त्यांचा गडकरी रंगायतांचा अख्खा ग्रुपच होता. कला सरगम नावाचा त्यांचा ग्रुप होता, अजूनही आहे. बऱ्यापैकी मेंबर्स ऍक्टिव्ह सुद्धा आहेत. तर मी लहान अशी स्कूटरवरती, तेव्हा कायनेटिक होती आमच्याकडे, मी स्कूटरवर बसून जायचे. मी तेव्हा मुलुंडला राहायचो. सो बाबा, मी आणि आई असे नाटकं बघायला जायचो. तो लहानपणापासून मी नाटकं बघितलेली आहेत. आणि मग रंगायतांच्या त्या एक असं लॉन जिकडे होतं त्याच्यावर मी खेळत असायचो. सो देवाशिष शेडगे म्हणून बाबांचे एक मित्र होते, बाबांचा एक मित्र होता. तर देवा काका डिरेक्ट करत होता. तर त्या नाटकाचं नाव होतं ध्यास, जी सुरुवात ध्यास म्हणून झाली पण नंतर ते मंत्रमुग्ध म्हणून पुढे आलं.
ओके. सो सुरुवातीला नीलकांती पाटेकर त्याच्यामध्ये असोसिएटेड होत्या आणि देवा काकांनी ते बसवलेलं होतं, डिरेक्ट केलेलं होतं. सो त्याच्यामध्ये प्रदीप वेलणकर होते, मग त्याच्यानंतर लाली मावशी म्हणजे उज्ज्वला जोग होती, राजन ताम्हाणे होते आणि नंतर जेव्हा मंत्रमुग्ध ते झालं तेव्हा शमा देशपांडे म्हणजे राजा गोसावींची लेक आमची शमा मावशी होती, त्याच्यामध्ये राजन ताम्हाणे होते, भारती पाटील होती, माधुरी भागवत, असे सगळे कलाकार त्याच्यामध्ये होते. सो तिकडनं तो प्रवास सुरू झाला. त्यावेळेला तुझं एज ग्रुप म्हणजे तू काय बाल कलाकार होती? बालकलाकार होते तेव्हा मी कलाकार होते, पण मी बालनाट्यांपासून सुरुवात नाही, म्हणजे नाटक माझं कमर्शियल. बालनाट्यांमधून मी कधीच काम नाही केलं, कधीच नाही, म्हणजे मुद्दाम ठरवून नाही केलं वगैरे असं काहीच नाही, पण नाही केलं कधी. सो असं म्हणू की त्या नाटकापासून ती सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर सुना येती घरा नावाचा राधा स्वामींचा मी सिनेमा केला. त्याच्यानंतर राजन वागधरेंबरोबर घरोंदा नावाची मी सिरियल केली. त्यावेळेला 2च चॅनल्स होते, झी आणि सोनी. तर सोनी पण नंतर आला, तर झी वरती घरोंदा नावाची सिरियल लागायची. नेहा शरद, यतीन कारेकर अशी मोठी मोठी लोक, पण ती हिंदी होती, मराठी चॅनलचा संबंधच नव्हता, हिंदीच टेलिव्हिजन होतं. मग त्याच्यानंतर भवर नावाची एक सिरियल आली जी निलुताईंनी डिरेक्ट केलेली होती आणि त्याच्यामध्ये विक्रम गोखले होते, मृणाल कुलकर्णी होत्या, नीना कुलकर्णी होत्या, सतीश पोळेकर. जसं मृणाल कुलकर्णी आणि सतीश पोळेकर हे माझे आई वडील होते, पल्लवी जोशी माझी आत्या होती. आणि लहानपणापासूनच करताना ना की अरे टाळ्या आल्या किंवा लाफ्टर आल्या, अरे काहीतरी बरं वाटायचं. काय व्हायचं कळायचं नाही, कारण मी फक्त बागडत होते, त्याच्यामुळे मला ते काही कळलं नाही. त्याच्यामुळे कॅमेरा फिअर किंवा स्टेज फिअर असं काही नव्हतं. आणि सगळ्यात छान किस्सा सांगायचा तर मंत्रमुग्धचे आमचे जे प्रयोग झाले, मला वाटतं 150 प्रयोग झाले तेव्हा. त्या वेळेला 150 म्हणजे खूप झाले. आणि बालगंधर्वला पुण्याला आमचा प्रयोग होता, त्या प्रयोगाला पु ल देशपांडे आले होते, सुनीताबाई आल्या होत्या, डॉक्टर लागू आले होते. आणि तेव्हा कळत नव्हतं हे सगळे आजोबा कोण आहेत, कारण मला वाटतं साधारण एक 2री 3रीत होते साधारण. सो हे कळत नव्हतं की हे आजोबा कोण आहेत. पण एक आवर्जून मी सांगेन जो मला फार जवळचं आहे, तेव्हा मला त्याचं काय म्हणतात रिअलायझेशन नव्हतं, पण मला मोठं झाल्यावर कळलं की आम्ही म्हणजे असे सगळे पुलं, सुनीताबाई, डॉक्टर लागू असे सगळे बसले होते, देवा काका सगळे, भारती मावशी सगळे म्हणजे कलाकार असे वर बसले होते आणि मी खाली बसले होते. तर इंटरव्हल झाला होता, म्हणजे फर्स्ट अंक त्यांनी बघितला होता. तर पुलं म्हणाले की नाही तू खाली नको बसूस, तू इथे माझ्या मांडीवर बस, कारण तुझं काम लहान तू आहेस एवढी, पण तुझं काम बघता तू खालती नाही बसता का, म्हणून त्यांनी मांडीवर मला बसवलं. आणि मी कलावैभवचं नाटक होतं ते मोहन तोंडवळकरांचं, मोहन काकांचं. तर त्यावेळेला कसं नाटकाचे फोटोजचा अल्बम करायची पद्धत होती आणि तो खजिना होता म्हणजे. आणि मला 7वीत आल्यानंतर मी जेव्हा ही गोष्ट मेन्शन केली तेव्हा मला कोणी सांगितलं की तुझ्याकडे तो फोटो नाहीये, तो तुझ्याकडे असला पाहिजे. मग नंतर मी त्यावेळेला शिवाजी मंदिरच्या इथे कलावैभवचं जे ऑफिस होतं ते मी बघायला म्हणून मला हा फोटो पाहिजे. आणि आता तो माझ्या FB वरती मी शेअर केलेला आहे, पुलंचा जो फोटो आहे तो. सो ती फारच स्पेशल आठवण आहे, खूप अविस्मरणीय अशी आठवण सांगितली. कारण मराठी जगतामध्ये, सिनेसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये जर पु ल देशपांडेंचं नाव नाही घेतलं ना तर काहीच नाही केलं. कारण तरुण मुलांना सुद्धा माहिती आहे, आजच्या मुलांना सुद्धा पु ल देशपांडे म्हणजे माहिती आहे. बरोबर. आणि त्यांनी केवढा मोठा हा पुरस्कार म्हणजे त्यांनी मांडीवर घेतलाय. मला नाही वाटत तुला कोणत्याही पुरस्काराची गरज आहे, कारण दिग्गजाचे दिग्गज अगदीच त्यांनी तुला मांडीवर घेतलंय. म्हणजे काय म्हणू मी लोकांना प्रश्न विचारते की तुम्हाला बालकडू कुठून मिळालं, पण हे बाल आशीर्वाद मिळाले. हो खरंच. सो नथिंग लाईक दॅट, सो गुड. पण हे सगळं करताना तुझं शिक्षणाचं काय चालू? शिक्षण चालू होतं माझं ऑफकोर्स. म्हणजे त्यावेळेला मग नंतर शाळा कोणती होती? माझी वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय म्हणून मी पूर्ण मराठी मीडियम शिकलेली आहे. मुलुंड ईस्टला आहे ती. ईस्टला आहे. सो मुलुंड ईस्टला माझी ती शाळा होती. आणि त्याही वेळेला माझं जेव्हा मंत्रमुग्ध नाटकाची ऍड आली होती तेव्हा दैवलकर बाई म्हणून होत्या आमच्या मुख्याध्यापक होत्या. तर ती ऍड आली होती आणि त्या पेपरमध्ये वाचत होत्या आणि त्यांनी ते बघितलं आणि मला बोलवून घेतलं. तर मला तशी म्हणजे माझी आई आणि माझे बाबा सांगतात की त्यावेळेला तू बऱ्यापैकी गुणी होतीस. सो मला मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये जायची कधी गरज नाही लागली. त्यांनी बोलून घेतलं मला आणि मी सांगितलं, त्यांनी म्हटलं ही ऍड आहे म्हणजे जाहिरात आलेली आहे तुझी.
तर दैवलकर बाईंनी मला एक पत्र लिहून दिलं त्याच्यावरती आणि 101 रुपये असे पाकिटात घालून दिले, जे माझ्याकडे अजून आहेत, की तू सगळं सांभाळून हे सगळं करते आहेस, त्याच्यामुळे तुझं कौतुक आणि अशीच तुझं उत्तरोत्तर प्रगती हो, अशा अर्थाचं ते एक लेटर सुरेख सुवाच्य काय म्हणतात हस्ताक्षरात लिहिलेलं आहे. सो माझ्याकडे ते अजूनही आहे. सो ते सगळं सांभाळून मी करत होते. त्याच्यामुळे जर इनकेस मला शूटिंगसाठी किंवा प्रयोग असेल किंवा असं काही असेल तर त्यावेळेला ते चिठ्ठी लिहून द्यायची आई की उद्या कृपया तिला थोड्या वेळासाठी सोडावं, अर्धा दिवस शाळा किंवा काही वेळेला सुट्टी किंवा काय असं करून. पण शाळा आणि सगळं सांभाळून मी केलं, कारण आभाळमायाच्या वेळेला मी 7वी मध्ये होते. सो आम्ही सेटवरती पुस्तकं वगैरे घेऊन जायचो. हा, पुस्तकं आई बरोबर यायचीच सगळीकडे, त्याच्यामुळे पुस्तकं वगैरे आम्ही सेटवर घेऊन जायचो. आणि इनफॅक्ट माझ्या 10वीचा का 12वीचा मला वाटतं किस्सा आहे की मध्ये एक 6-7 दिवस गॅप होती 12वीचा, आणि मला एक शूट आलं होतं 3 दिवसाचं. 7 दिवसाची गॅप होती काहीतरी, आणि संस्कृतचा पेपर होता. मला इतका छान गेला. एक तर संस्कृत माझा फार आवडीचा विषय, बिकॉज त्याच्यात म्हणजे मला वाचनाची आवड आहे, मराठी म्हणा किंवा संस्कृतचे आपली सुभाषितं म्हणा, हे म्हणा, तर त्याची आवड होती मला. तर तो पेपर खूप चांगला गेला मला. म्हणजे माझं असं व्हायचं की हा, मला माझ्या आवडीचं हे काम करायला मिळतं ना, मग अभ्यास व्यवस्थित केला जायचा. सो लँग्वेजेस माझ्या बऱ्यापैकी आवडीच्या होत्या, म्हणजे इंग्लिश म्हणा किंवा संस्कृत, मराठी. तर कविता जाधवबाई म्हणून आमच्या एक मॅडम होत्या, त्यांनी झाड झाड मुके बाबा होरकरांची जी कविता होती त्याच्यावरती मी असं छान काय म्हणतात उत्तर लिहिलं होतं, आणि त्यांनी सांगितलं होतं ही कविता तुला स्वतःला एवढी आवडली आहे ना की तू छान लिहितेस, त्याच्यावर प्रेमात पडली होतीस अक्षरशः. सो सगळं म्हणजे माझं असं व्हायचं की हा, आता आपल्याला शूट करायला मिळालं ना, मग अभ्यासही व्हायचा. सो मला वाटतं ती माझ्या आईवडिलांची पुण्य आहे की मला फार चांगले संस्कार त्यांनी दिले. आणि काय म्हणतात माझ्या घरात सुद्धा, आणि ते सगळं वातावरण तसंच होतं, कारण माझे आजोबा सुद्धा वसंतराव देशपांड्यांबरोबर संगीत नाटकांमधनं कामं करायचे. तर त्याच्यामुळे ते कुठेतरी आलं आणि मग चालूच झालं, ते रक्तातच. हो, आणि बाबा तर करायचेच नाटकात कामं. पण मला एक गोष्ट वाटली की बाबा नाटकात करून असून सुद्धा तुला बालनाट्यात कधी टाकलं नाही. म्हणजे असं काही मुद्दाम नाही टाकलं, असं काही मुद्दाच नव्हता. त्यावेळेला मंत्रमुग्ध चालू झालं, मंत्रमुग्ध केलं, मग त्याच्यानंतर 7व्या मुलीची 7वी मुलगी नावाचं एक नाटक आलं होतं. त्याच्यामध्ये निर्मिती मावशी होती, निर्मिती सावंत, वंदना गुप्ते होत्या, मग गिरीश काका होते, अभिजित चव्हाण होता, अभिजित दादा होता, आणि स्वाती बोवलेकर होती. अशा त्यांच्याबरोबर म्हणजे वंदना मावशीने वगैरे मला भरवलेलं आहे रात्री, अक्षरशः काय म्हणतो दौरे लेट नाईट संपले ना, प्रयोग वगैरे, की कारण त्यावेळेला बऱ्याच वेळेला तोपर्यंत मी थोडीशी मोठी झाले होते. म्हणजे मला वाटतं 7व्या मुलीची 7वी मुलगी हे मी आभाळमायाच्या आधी केलेलं. तर साधारण त्यावेळेला मम्मा काही प्रयोगांना यायची, काही प्रयोगांना नाही आली तर वंदना मावशी असायची. म्हणजे सकाळी उठून म्हणा किंवा रात्री लेट झालं तर मला नकोय खायला, नको नाही, खा थोडंसं माझ्यातलं खा करून वगैरे. सो ते सगळे म्हणजे मला फार चांगली लोक मिळाली असं म्हणेन. अगदी अगदी अगदी. म्हणजे ही जी नावं घेते ना, ती नावं अशी तशी नाहीये, ते तुम्हालाही माहित आहे, पण ती इतकी सहज घेते. म्हणजे एक एक नाव असून मला असं फ्रीज व्हायला होतं. ओ माय गॉड, हे पण आणि हे पण. पहिलं नाव नीलकांती पाटेकर, पु ल देशपांडे. काय बोलू मी आता. म्हणजे नाटकामध्ये दर्दी म्हणजे ज्यांच्या जीवनात नाटक होतं, म्हणजे जीवनात अभिनय होता, अशा लोकांबरोबर ही शिकलीये. म्हणजे तुला काही फॉर्मल एज्युकेशन मला नाही वाटत तू कुठे घेतलं. फॉर्मल एज्युकेशन मी काहीच नाही घेतलंय. म्हणजे जे आता एक अभ्यासक्रम असा लागतो असं. पण मी असं म्हणेन की कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकणं किंवा तुम्ही स्वतः शिकणं, तुमचं लर्निंग तर ऑनच असलं पाहिजे. माझा आणि फार महत्वाचा म्हणजे माझं आवडीचं वाक्य आहे, जे मी माझ्या काही आधीच्या मुलाखतींमध्ये पण म्हटलं होतं, की तुमची स्टुडंट कॅप ऑन असली पाहिजे. तुमची शिकायची तयारी असली ना की मग मला सगळं आलं असा जिकडे फॅक्टर येतो ना, तिकडे मग संपलं, नुकसान आपलंय, समोरच्याचं नाही. म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते शिकत मात्र मी कॉन्स्टंट राहिले. की खूप लोकांकडनं खूप खूप गोष्टी. नंतर प्रशांत दामलेंबरोबर मी ओळख ना पाळख मध्ये केलं, जे प्रशांतांचं पहिलं प्रोडक्शन, त्यांच्या प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं. त्याच्यामध्ये मंगेश कदम, प्रशांत दामले, मी, पौर्णिमा तळवलकर असे 4 जणच होतो फक्त. पण मी खूप मज्जा केली, खूप खूप. मला म्हणजे प्रशांतांनी अक्षरशः एक असा मोठा लाफ्टर होता.
जो त्यांना यायचा. आणि त्याच्या आधी आणि मी अशी कम्प्लीट क्वर्की कॅरेक्टर होतं, म्हणजे धमाल नुसती धडाम धडूम करतेय स्टेजवरती, काय करतेय असं सगळं कॅरेक्टर होतं. आणि त्यांनी नेमकं मला त्यांच्या पंचच्या आधी सांगितलं, हे वाक्य घे, हे कोल्हापूरचा प्रयोग होता, हे वाक्य घे, हे वाक्य घे. आणि मी असं बघितलं प्रशांतांकडे, घे 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 लवकर घे. तर मी स्वतःच आधी हसले आणि घेतलं आणि मला बंपर लाफ्टर आला. मला वाटतं आपण ज्या कलाकारांबद्दल ऐकतो की माझा पंच मारला किंवा माझं टायमिंग मारलं, किंवा स्टेजवरती मुख्यतः काही असे बरेच आर्टिस्ट आहेत, माझ्या काही फ्रेंड्सना अशा गोष्टी काय म्हणतात त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. फिजिकल अब्यूज देखील केला जातो की माझा लाफ्टर कसा खाल्लास किंवा माझं टाळ्या कशा खाल्ल्यास, असा हा देखील एक भाग आहे. आणि त्या कॉन्ट्ररी प्रशांतांनी त्यांचा लाफ्टर होता जो काढून त्यांनी मला दिला. सो त्याच्यावरती आणि काही भाष्यही नाही केलं, काहीच नाही, पण मी त्यांना बोलून दाखवलं हे की हा अनुभव आहे माझा. म्हणून मला असं वाटतं ना की ही जी म्हणतो, जसं तुम्ही म्हणालात की ही माणसं जी मोठी आपण म्हणतो ती खऱ्या अर्थाने ती मोठी आहेत. म्हणजे हे त्यांच्या वागण्यातनं जाणवत राहतं की ही ह्यासाठी ही मोठी आहेत. करेक्ट. म्हणजे किती सुंदर वाक्य सांगितलंय बघा. असंच तुम्ही मोठे नाही होत, म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला घेतलं पाहिजे, काहीतरी वेगळं, कुणाला तरी समजून आणि कुणासाठी तरी काही केलं तर आपण मोठं होतं. खूप छान ग, खूप छान. तुला असं कधी अनुभव आला का की तुला कधीतरी मोठं व्हावं लागलं तुझ्या सहकलाकारांसाठी, असं कधी काही? सहकलाकारांसाठी मोठं व्हावं लागलं म्हणजे जसं आता हे प्रशांत दामले, प्रशांतांचाच किस्सा सांगते. म्हणजे हा फनी आहे, मोठं व्हावं लागलं वगैरे असं काही नाहीये. पण एक वाक्य प्रशांत विसरले होते नेमके, कारण ते नाटकच असं होतं ना की ॲम्नेशियावरचं नाटक होतं. सो त्याच्यात पहिला आणि तिसरा सीन त्याच्यामध्ये मी म्हणायचे की मंगेश कदम जे माझा नवरा होते, म्हणजे खूप असं अजीब वाटेल पण मंगेशचा नवरा होते, बिकॉज त्याची गोष्ट अशी होती की मी बडे बाप की बिगडी हुई बेटी आहे म्हणून तो माणूस सांभाळेल म्हणून माझं लग्न केलेलं असतं, असं मोठं वयाचा अंतर जरी असलं तरी. तर पहिला सीन आणि तिसऱ्या सीन याच्यामध्ये त्यांना ॲम्नेशिया झालेला असतो. पहिल्या सीन आणि तिसऱ्या सीन मध्ये मी म्हणत असते की हा अशोक आहे, आणि दुसऱ्या आणि चौथ्यात मी म्हणत असते की हा अशोक नाही आहे. तर वाक्य सेम होती लिटरली. आणि नेमकं काहीतरी झालं आणि पहिल्या सीन मध्ये मला वाटतं प्रशांतांनी तिसऱ्या सीनचं सुरू केलं आणि माझं असं झालं शिट आता काय करू बरं. आणि ते इतके कॉन्फिडंट होते ना की त्यांच्या नव्हतं लक्षात आलं की आपण तिसऱ्या सीनचं सुरू केलंय. आणि मंगेशदा विंगेत होते, मी मंगेशदांकडे बघितलं, म्हणलं आता काय करू. मंगेशदा म्हणाला आता असंही घडतं. आणि सगळ्यात सरप्राइझिंग त्या माणसाची ताकद तुम्हाला सांगते मी प्रशांतांची. मी त्यांना सगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न की नाही मला काय म्हणायचं माहितीये का, हो ते कळलं, हो पुढे बोला तुम्ही, पुढे बोला. गंमत, कॉन्फिडन्सची गंमत कशी आहे, गडकरीचा होता मला वाटतं प्रयोग, आणि खालनं एका प्रेक्षकांमधनं आवाज आला प्रेक्षकांचा, ही ना बहुतेक विसरलीये. आणि मला पण ते फायनली सगळं करून ती गाडी रुळावरती आली. आणि प्रशांतांनी नंतर म्हटलं सॉरी. आणि त्या नाटकातनं मी एवढं शिकले ना, म्हणजे आम्ही नाशिकला 3 सलग प्रयोग केले तेव्हाही, म्हणजे 3 सलग म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. पण प्रशांतांची एनर्जी जी पहिल्या ह्याला होती तीच थर्ड ह्याला पण होती. काय बोल, त्या माणसाची पुण्याई आहे. म्हणजे त्यांच्याकडनं. आणि त्यांचं अजून एक नाटकातलं सगळ्यात आवडतं माझं वाक्य की हे बघ परी, आपण एखादा शर्ट घेतो किंवा काही विकत घेतो तेव्हा आपण आधी त्याचा पोत सगळं क्वालिटी चेक करतो आणि मग आपण पैसे देतो. नाटकासाठी लोक आपल्याला आधी पैसे देतात आणि मग आपण क्वालिटी डिलिव्हर करतो. आपली जबाबदारी जास्त आहे. आणि हे वाक्य मी माझ्या आयुष्यभर लक्षात ठेवेन आणि ते राहील, म्हणजे चान्सच नाही की. आणि अजून एक त्यांचं, म्हणजे आमचं गप्पा फार इतक्या रंगायच्या, कारण दौरे होते आमच्या नशिबाने, त्याच्यामुळे आमच्या गप्पा व्हायच्या. ते म्हणायचे की आपण नशीबवान आहोत की आपल्याला जे काम करायला आवडतंय त्यातून आपल्याला ते आपलं करिअर आहे, त्यातून आपल्याला पैसे मिळत आहेत. सगळ्यांकडे ही फॅसिलिटी नाहीये. म्हणजे काही लोकांची आवड ही वेगळी असू शकते आणि त्यांना दुसरं काहीतरी काम करावं लागतं आहे आणि पैसे कमवावे लागतात. तर सो मला असं झालं, ती जाणीव मी आयुष्यभर ठेवेन की माझ्या आवडीच्या कामातनं माझं करिअर, त्या आवडीच्या कामात मला करिअर करता येतंय आणि मला ती संधी मिळते. सो
ही इज अ जेम. त्यांची फार मोठी पुण्य आहे असं मला वाटतं की म्हणजे खूप मस्त. कारण तुम्ही बघा ना, प्रशांत दादांना जेव्हा जेव्हा आपण नाटकात किंवा सिनेमात कुठेही बघतो, काय माणूस म्हणजे काय फ्रेश, म्हणजे असं वाटतं की एनर्जीचा स्रोतच आहे. अगदीच. पण मग अशा माणसांबरोबर राहून ऑफकोर्स दॅट वाईब्स ऑल्सो म्हणजे एकमेकांकडे येतात. हो. कॉलेजमध्ये कोणत्या होतीस? मी रुईया कॉलेजला होते. वाव. हिंदू कॉलनी, तो परिसर आणि ते पोद्दार आणि रुईया जवळचे जॉईंट. मग आजूबाजूला सगळं खादाडीचं सगळंच होतं आमच्याकडे. काय डीपीज होतं, मणीज होतं, चायना काय होतं त्याचं काहीतरी नाव होतं, चायनामॅन होतं, शिवाय आमचा चहावाला होता, चाटवाला होता. सो खायची चंगळ होती आमच्याकडे. म्हणजे रुईया आम्ही अर्ध्या वेळात तर नाक्यावरच असायचो मोस्ट ऑफ द टाइम्स. सो आणि ते रमेश दडकर उद्यान, तिथे सगळे समोर बसलेले, तिथे क्रिकेट. मला इतकं का चांगलं माहितीये का, मी किंग जॉर्जची स्टुडंट होते. कारण माझा नवरा पण किंग जॉर्जचा आहे. हो, तो किंग जॉर्जचा आहे. कारण तो रस्ताच, तो जाणं येणं तेच. हो तेच. तुम्हाला सांगते ना, ते काहीतरी वेगळंच आहे होती तरुणाई. आणि ते म्हणजे 80 वर्षाचा गेला ना तरी तो 16 वर्षाचाच होईल, इतकं सुंदर वातावरण. आणि अशा ठिकाणी रुईया म्हणजे काय माहेर घर ऍक्टिंगचं. करेक्ट. मग अनंत भावे सर भेटायचे की नाही? माझी बॅच फार लेटर वाली होती, त्याच्यामुळे मी मला वाटतं 2003 का 2004 माझी बॅच होती. कारण तिकडे शिकवायचे. हो, कारण मी कसं झालं मला एक्झॅक्ट इयर्स आठवत नाही, बिकॉज मी आधी रुईयाला होते. मग त्याच्यानंतर 12वी नंतर मी मिठीबाईला गेले. मिठीबाई, बिकॉज मला हिंदी नाटक करायची इच्छा होती, म्हणून मग मी मिठीबाईला गेले. आणि मग परत 2 वर्षांनी मी रुईयाला कम्प्लीट केलं. असं सगळं मी सर्किट कम्प्लीट केलं. मिठीबाईमध्ये असं काय वेगळं आहे की तिथे हिंदी नाटक? मिठीबाईमध्ये कसं होतं, मी एक मारवाडी नाटक केलं मी विपुल मेहता यांच्या बरोबर. सो ते अख्खे डायलॉग्स वगैरे मी पाठ केले. आणि नशिबाने माझं कसं झालं की मी 7th 8th स्टँडर्ड पासून मी डबिंग पण करते, मी व्हॉइसिंग करते. हे बाजू मला तुझी माहिती नव्हती. सो मी हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये डबिंग करते. सो ते अगदी लहानपणापासून 6वी 7वीत असल्यापासून मी ते करते. त्याच्यामुळे माझा कान तयार झाला होता की कुठली लहेजा पकडायला, कुठलीही भाषा म्हणा किंवा हे म्हणा. तसं मला मल्याळम, तमिळ खूप सारी गाणी अगदी तोंडपाठ आहेत अक्षरशः. काय बोलतो? हो, कारण मला फार आवडतात ते. म्युझिकच मला फार आवडतं. सो ते म्हणजे म्युझिक बरोबर काय म्हणतात कनेक्टेड आहे. मग कुठलंही, मग ते एखादं बेंगॉली गाणं असेल किंवा कन्नडा असेल. आणि ते लहानपणापासून होतं. म्हणजे माझी आत्या हैदराबादला राहते आणि तिकडे तेलुगू, तमिळ गाणी ही ऐकून ऐकून मला लहानपणी पण मी म्हणायचेच, म्हणजे मी गायचेच म्हणजे तेव्हा तशी सुद्धा. सो ते नंतर लकीली उदय सबनीस म्हणून जे ऍक्टर आहेत ते माझ्या बाबांचे फार घट्ट मित्र. आणि उदय काका आणि स्निग्धा काकी अशा दोघांनी मिळून मला पप्पा लिहायला शिकवल्या. इतकं आमचं घरचं जवळच होतं. आणि मला मार्क छान मिळाले म्हणून तोत्तोच्चान म्हणून पुस्तक मला तिने गिफ्ट केलं होतं. सो उदय काकांनी मला डबिंग मध्ये इंट्रोड्यूस केलं की व्हॉइसिंग तू कर म्हणून. तेव्हा मला वाटतं मी 7वी 8वीच्या आसपास असेल, आभाळ माया नंतर. सो त्याच्यामुळे ते ऐकून 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 सवय झालेलीच होती, ते कळत नव्हतं. सुरुवातीला फार फार घाणेरडं डबिंग केलं मी, कारण कसं व्हायचं लहान होते आणि जितकं लोकांना डबिंग सोपं वाटतं तितकं निश्चित नाही आहे की तुम्हाला तर काय मॉनिटर बघायचं आहे, तुमच्याकडे स्क्रिप्ट असतं, तुम्हाला फक्त बोलायचं आहे, इतकं सोपं ते निश्चित. असं बसून ते हावभाव आणणं सोपं नाही आहे. कसं आहे, मी म्हणते की म्हणजे हे मला फार नंतर कळलं, कारण मला जरा थोडंसं असं होतं की अरे मी तर ऍक्टिंग केलेली आहे ना, आभाळ लहानपणापासून मी कामं केलेली होती म्हणजे ऍक्टिंगची, त्याच्यामुळे मला वाटलं मला डबिंग येईल, मला सोपं असेल. बट ऍक्टिंग मध्ये आय थिंक आपल्याकडे सगळंच असतं, हावभाव असतात, डोळे असतात, अख्खं आपलं शरीर आपण वापरू शकतो, देहबोली वापरू शकतो. व्हेन इट कम्स टू डबिंग तुम्हाला हे सगळं तुमचं आजूबाजूचं मायनस करून सगळं आवाजात आणायचं आहे आणि त्याची जी देहबोली आहे, त्याचा जो फ्लेवर आहे ते एका वेगळ्या लँग्वेज मध्ये बसवून तुम्हाला मॅच करायचं हे निश्चित सोपं नाही आहे. नक्कीच. त्याच्यामुळे हे मला कळायला एक साधारण 3-4 प्रोजेक्ट जायला लागले. मग नंतर मी जरा ते मनापासून
करायला लागले, की कारण माझ्या आजूबाजूला खूप छान छान लोक डब करणारी होती. मेघना एरंडे होती ऑफकोर्स, उदय सबनीस होते, विनोद कुलकर्णी होते, करण त्रिवेदी म्हणून एक होता, अमी त्रिवेदी म्हणून, म्हणजे ही फार मोठी आणि ज्यांनी डबिंगमध्ये माझ्याही आधी फार कामं केलेली आहेत. प्रसाद बर्वे होता, संचित वर्तक होता. सो ही फार मोठी छान छान मंडळी माझ्या आजूबाजूला होती. आणि त्याच्यात मला कळत होतं की तुझा आवाज इतका चांगला नाही वाटत आहे म्हणण्यापेक्षा पहिलं माझं जे प्रोजेक्ट होतं तो असा आळशी आणि असा खादाड कुत्रा, म्हणजे 101 दाल्मेशियन मध्ये रोली नावाचं माझं कॅरेक्टर होतं, त्याच्यामुळे ते निघून गेलं. पण मी 1 मिनिट थांबवते तुला, जरा सांग ना, जरा करून नको ना. माझ्या छोट्या प्रेक्षकांना फार आवडेल. रोली तर म्हणजे आळशी खादाड कुत्रा होता. सो त्याचं एक असं, चलो लकी जल्दी चलो बहुत भूख लगी है मेरे पेट से देखो कैसी आवाज आ रही है. सो तो असा आळशी असा. मला असं वाटतं माझ्या समोर कार्टून चाललंय आणि मी ते सगळं बघते. मस्त. मग मी बलूसाठी डबिंग केलं. बलू छोटा, जंगल कब्ज म्हणून एक सिरीज होती ज्याच्यामध्ये सगळे जंगल बुकचे कॅरेक्टर्स लहान होते, त्याच्यातल्या बलूचा आवाज माझा होता. बलूचा पण असाच, म्हणजे माझ्या वाट्याला मला वाटतं माझा आवाज त्यावेळेला थोडासा हस्की आणि ग्रेनी, म्हणजे आतापेक्षा थोडासा जड होता. त्याच्यामुळे तो लहान मुलं, म्हणजे मुलं, बॉईजच्या टीनेजर बॉईज साठी माझा आवाज जास्त. मुलींचा आवाज माझा पातळ नाही आवाज. सो त्याच्यामुळे मी जवळजवळ खूप वर्ष, अनेक काळ, म्हणजे अगदी कॉलेज पर्यंत मी फक्त टीनेजर मुलांसाठीच डब केलं. म्हणजे माझी इतकी सुंदर मुलगी आणि तिने हे जरा जास्तच झालं की नाही, बिचारीला छान छान मुलींचे पण आवाज काढायला मिळाले. मला अक्षरशः मी सांगते, म्हणजे माझे डिरेक्टर्स म्हणायचे अशी किंचाळी वगैरे असली ना की असं वगैरे, तर मला ते यायचं नाही. आता पण मला थोडंसं काहीतरी एफर्ट्स करून करायला लागतं. त्याच्यामुळे माझे डबिंग डिरेक्टर्स, आणि मी हिंदीत डब करायचे मॅक्झिमम. तर ते येऊन वगैरे, लडकी आहे तू, लडकी का डब करेगी, तुझी लडकी का डब करणे आता है, कर सकती है तू, असं व्हायचं. इव्हन एक पहिली मुलगी जी मी केली, स्पिनेली नावाची, रिसेस म्हणून एक डिझनीवरती सिरीज लागायची, त्याच्यामध्ये पण ती पण टॉमबॉयशच होती. म्हणूनच अरे ये टॉमबॉयश आहे, परी को बुलाओ, परी का आवाज जाएगा, तसं व्हायचं. सो मी मॅक्झिमम मुलांनाच जास्त डब केलं. मग नंतर जरा मी आवाज जरा जसा थोडा डेव्हलप होत गेला तसा मी हस्की आणि असा हॉलिवूडच्या ज्या हिरोईन्स आहेत, म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स मध्ये मेगन फॉक्सला मी डब केलं. काय बोलते. हो. त्याच्यानंतर मिशेल रॉड्रिगेजला मी डब केलं फास्ट अँड फ्युरियस मध्ये. असं बरेच कुठले. त्याच्यानंतर एली आंटी ज्या डबिंग मध्ये फार, लेस्ली लुईस यांची जी बहीण आहे, त्या जंगल बुक्स, आणि म्हणजे एली आंटीनी मला शिकवलं. लीला घोष यांच्या हाताखाली मी शिकले. आणि लीलाजी तर जवळजवळ डिक्शनरी घेऊन बसायच्या. आम्ही प फ ब भ ल र असे सगळे मॅच करायचो की ह्याच्यासाठी कुठला शब्द. सो कंटाळा यायचा त्यावेळेला, अगदी खरं सांगायचं तर. कारण जो एपिसोड मी अर्ध्या पाऊण तासात डब करायचे, तो लीलाजी बसल्या की मला दीड 3 तास तर आरामात लागायचे. पण त्याच्यानंतर मला मागे वळून नाही बघावं लागलं. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, प्रत्येक कॅरेक्टरसाठी कुठला किंवा त्या पद्धतीच्या लिपसिंग साठी कुठला शब्द असला पाहिजे, हे डोकं फटाफट तयार झालं. त्याच्यामुळे म्हणजे तुझ्या समोरून चाललंय आणि तुला ते कॅल्क्युलेट करायचंय आणि बोलायचं. यू हॅव टू डिलिव्हर ऍट द सेम टाइम. म्हणजे स्क्रिप्ट असतं, पण ह्याच्याऐवजी हा शब्द जास्त चांगला जाईल. म्हणजे आता पण ती कसं सांगू, मला खोड लागलीये. कारण आता तुम्ही बघत असाल तर साऊथच्या मॅक्झिमम सिरीज, फिल्म्स बघतो आपण डब होताना, तर आमचं अर्धा लक्ष असतं, ही सिंक चांगली, हे चांगलं सिंक, हे डबिंग चांगलं मॅच केलंय. असं कुठलं केलंयस का? कुठलं? साऊथची वगैरे? साऊथची केली आहे, पण आता मला त्यांची नाव आठवत ऑनेस्टली. कारण समजते मी अवघड नाव की नाही, अवघड नावच नाही, पण मला अशी काय म्हणतात, एकदम वेल नोन अशी मला आठवत नाही आहेत साऊथची. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं, काही सिनेमे हे फक्त टीव्ही साठी असतात, काही ह्यांच्यासाठी असतात. बरोबर आहे. सो मग त्यावेळेला खूप केलं जातं, तर मला नाही आठवते. आता तू एक बोलता सांगितलं की तू छान सगळ्या भाषेतली गाणी म्हणतेस, आवडतं. मग एक चेम्मिन लेहरे कसं मल्याळी का तमिळ असा मूवी होता, तुला असं कुठलं तरी एखाद्या आम्हाला साऊथ इंडियन वगैरे तुझ्या अतिशय आवडतं? येस, ऑफकोर्स. जवळचं असलं गाणं? येस. कुठलं बरं म्हणून,
ओके, हाय ऑन लव्ह नावाचं एक गाणं आहे जे मला फार आवडतं. भाषा कोणती? भाषा ही तमिळ आहे का मल्याळम आहे मला ओके ओके ठीक आहे समजून घेऊ. मोस्टली मला सिड श्रीरामची गाणी फार भावतात. म्हणजे तो असा मला असं वाटतं तो सोलफुल गातो फार. सो हे सिड श्रीरामचंच गाणं आहे. So I'll present this. Hey penne yen yenjil sainde saikirai ni arigil puriyadam mayam sevirai unnai polave naninge mayangi kirvina polede bodhayadana natene talalum jeevanye ஜன்னலோரமாய் முன்னாலே விண்ணல் போலவே வந்தாயே விண்ணி தோண்டிयो सुदगतै असं ते आहे. मला ना इथं असं वाटतं की तुझा तो हस्की आणि तो त्या साऊथ इंडियन लँग्वेज थोड्याशा तशा संस्कृत बेस्ड असलेल्या ह्या लँग्वेजेस आहेत आणि त्या प्रकारे तो एक्झॅक्ट काढते मस्त. इव्हन एक अजून एक गाणं आहे जे असं उडतं गाणं आहे थोडं, म्हणजे असं ते मी करते. उंडी पोरादे कुंडे नीदेले हत्तू कोरादे गुंडे के नन्ने अय्यो अय्यो अन्नम नेगापै తేను తున్నది మల్లి మల్లి రాదో వేగమై తేను తున్నది అందం అమ్మాయి అయితే నీలా ఉంటా అన్నట్టుండే మోమాటలే వల్దనాయే అడగాలంటే కౌగిలే ఉండిపోరాదే. काय मस्त अशा टाळ्या तुला खूप छान. कारण ना मी अगदी त्या झोन मध्ये गेल्यासारखं मला वाटतं. म्युझिकची नाही काहीतरी वेगळीच भलतीच मजा येते खरंच. म्हणजे त्यांचा तो फ्लेवर म्हणजे त्याच्यात तो दिसतो, अशी ती सिग्नेचर दिसते त्यांची अक्षरशः. असं वाटतं काहीतरी थोडं समुद्रात असं कुठेतरी काहीतरी वेगळं आतमध्ये डोहापर्यंत पोहोचतोय. तुझ्या आवाजातली जादू मस्तच. म्हणजे नुसतीच डबिंग आर्टिस्ट नाहीये, नुसतीच ऍक्ट्रेस नाहीये, तर ती चांगली सिंगर पण आहे. आणि तिचं प्रेम नक्कीच असणार आहे गाण्यावर, नाहीतर शब्द आठवले नसते. बरं, आणि याचा मला अजिबात अर्थ वगैरे माहिती नाहीये, पण मला ते म्हणजे आपण आता बघितलं ना की इतक्या साऊथ डब फिल्म्स आपण बघतो, तर ते हिंदी केलेलं गाणं अर्थात ते चांगलंच केलेलं असतं, त्याच्यात वादच नाहीये. पण तो जो फ्लेवर आहे ना, म्हणजे आता अय्यो अय्यो वंदम नेनावई हे, किंवा अगदी याचं मराठी याचं हिंदी कोणतं, हिंदी मला नाही माहिती, बट आता हेच तुम्ही ऐका ना, ते आत्ताच एक उडतं गाणं रुकावाले या आ आ आ, हे जे गाणं आता आहे तमन्नाचं, ते तुम्ही हिंदी ऐका आणि ऍक्च्युअल ऐका, तर असं होतं नाही नाही ह्याच्यात ऐकायला जास्त, बिकॉज त्या लँग्वेजची मजा आहे. ते नमक नमक नमक, हा करेक्ट, ऍप्रोप्रिएट त्यांच्याच बरोबर नमक पडलेलं असतं. मस्त, खूप मजा येते ग मला. म्हणजे पण मला आणखीन एक प्रश्न तुला विचारायचा, ज्या वेळेला तू एक पोलीस म्हणून आलीस लक्ष मध्ये, तर त्यावेळेला तुझी बॉडी लँग्वेज आणि ते काहीतरी वेगळंच होतं, फ्लेवरच वेगळा होता. जरा काहीतरी सांगशील का ग त्याबद्दल? बाबा माझे भूषण तेलंग हे नितीन देसाईंबरोबर काम कर, म्हणजे राजा शिवाजी जी सिरियल होती ती अख्खी सिरियल बाबांनी उभी केली. म्हणजे बाबा माझे प्रोडक्शन पण करतात आता, म्हणजे आभाळ महिन्यानंतर त्यांनी प्रोडक्शन सुरू केलं. नाव बाबांचं नाव माहित आहे. सो त्यांनी नितीन देसाईंबरोबर केलं, आदेश दादा बरोबर ते करत होते, आदेश बांदेकरांबरोबर. लक्षची सुरुवात त्यांनी केली, म्हणजे ज्या वेळेला अदिती, जगन्नाथ निवंगुणे, कमलेश सावंत आणि अशोक समर्थ ही बेसिक लक्षची टीम होती. मग त्याच्यानंतर काहीतरी मी दुसरं कुठलं तरी शूट करत होते आणि तिकडनं बाबा सुचित्राताई बरोबर काहीतरी यांची मीटिंग होती बाबांची, आणि मी बाबांना पिकअप करायला म्हणून भेटले, तर सुचित्राताई म्हणाले अरे हिला कास्ट कर ना, हिला का एपिसोड मध्ये करत नाहीयेस, कर ना. तर बाबांनी असं बघितलं माझ्याकडे. मी बाबांना म्हटलं होतं लक्षमध्ये जर मी काम केलं तर मी फक्त पोलीस म्हणून करेन, नाही तर मी नाही करणार, मला पोलीसच करायचंय. पण सुचित्राताई आणि आदेश बांदेकर दोघांनीही ते लक्षात ठेवलं, आणि सुचित्राताईंनी मला जेव्हा टीम वाढवली तेव्हा बोलवलं, आणि तसा तो माझा प्रवास लक्षचा सुरू झाला. आणि त्यापूर्वी मी पोलीसचं काहीच केलं नव्हतं.
आणि गंमत अशी की जेव्हा मी लक्षमध्ये आले तेव्हा सगळ्यांपेक्षा लहान मी होते, सगळ्या पोलिसांमध्ये जे होते. अरे ही लहान दिसते, बिकॉज पोलिसांची जी एक मॅच्युरिटी असली पाहिजे की ते एक इन्व्हेस्टिगेशन करून आलेला जी मॅच्युरिटी असते. त्यांचं म्हणणं होतं काही सुरुवातीला आमच्या काही डिरेक्टरचं म्हणणं होतं की प्लीज नाही रे पर्या तू चांगलं, म्हणजे संजय खांबे म्हणून जे आता प्रोड्युसर झाले आहेत, जे तेव्हा आमचे डिरेक्टर होते, ते म्हणाले पर्या तू त्यांच्यावर काम केलं होतं मी, अरे की काम चांगलं करतेस रे पण पोलीस वाटत नाहीस तू, सातारचे आहेत ते, तर पोलीस वाटत नाहीस रे, लहान लहान दिसतोय रे, चेहरा लहान दिसतोय रे, मॅच्युरिटी दिसत नाही रे तुझ्या चेहऱ्यावरती, असं झालं. आणि जेव्हा 5-5.5 वर्ष मी लक्ष केलं त्याच्यानंतर काही दिग्दर्शकांचं असं म्हणणं होतं की यार परी ऍक्ट्रेस चांगली आहे पण ती पोलीस दिसते यार. म्हणजे ह्याच्यात म्हटलं तर आय टूक इट पॉझिटिव्हली, पण माझं असं झालं दिस इज नॉट फेअर, आय एम ऍक्ट्रेस, आय शुड बी एबल टू परफॉर्म इन एनिथिंग. तर मला वाटतं हा ग्राफ होता. आणि म्हणजे तू ते कमवलं म्हणजे, आणि मला फार मजा यायची ते करायला. जसं मी म्हटलं ना की त्या आधी माझी प्रशांतांबरोबर मी नाटक केलं, तसं त्यांनी सांगितलं होतं की आपल्या आवडीच्या कामात ना आपल्याला आपला काय म्हणतो चरितार्थ चालतो, इज अ व्हेरी ब्लेस्ड थिंग. मला ना हिच्या 2 गोष्टी डोक्यात राहतात कायम. तिने ना आधी काय सांगितलं माहितीये का, की मी अभ्यास अगदी नीट करायचे कारण मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतंय आणि आवड आहे ती करिअर बनलं. म्हणजे ह्या 2 गोष्टी माणसाला खरंच आहे ना सिन्सिअर बनवून देतात. परी मला वाटतं खरंच हे तुझं हे बेस आहे ना, त्यामुळे तुझी सिन्सिअरिटी आहे तुझ्या कामात. येस बरोबर आहे ना. आय लव्ह माय वर्क, आय एन्जॉय इट. आणि अजून एक कोणाचं तरी म्हणजे त्यावेळेला मी मराठी नावाचं एक चॅनल होतं तेव्हा मोगरा फुलला नावाचं एक सेगमेंट यायचं, त्याच्यात मी अँकर करायचे. सो त्याच्यामध्ये खूप लोक यायचे, म्हणजे होमिओपॅथी डॉक्टर्स, ॲलोपॅथी डॉक्टर्स, फर्निचर डिझाईन करणारे, व्हिसा एक्सपर्ट्स, प्रत्येक पद्धतीची लोक यायची. काही रांगोळी स्पेशलिस्ट, काही क्राफ्ट मधले स्पेशलिस्ट होते, काही इंटिरियर डिझायनर्स, एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये एक ज्योतिषांचा पण शो होता. सो मला एक लक्षात आलं की आता जिथे मी आहे ती गोष्ट जर मी एन्जॉय करत नाहीये तर इकडचं सगळं मायनस झालं, माझा वेळ पण वाया गेला, सगळंच वाया गेलं. सो मला असं वाटायचं की होमिओपॅथीचा अभ्यास जाऊन उठून तू करणार आहेस का परी, द आन्सर इज नो. मग मला असं व्हायचं अरे वा, मग हे आपल्याला ऍड ऑन फ्री मिळतंय अलॉंग विथ युअर पर डे, की हे जे ज्ञान आहे ज्ञान मिळतं ते जाऊन मी काय वेगळं घेणार नाहीये. मग ते कुठल्याही काय म्हणतात विभागातलं असो. तसं चुगरणला मी कुकिंगचं जेव्हा करायचे तर मी घरात तर काही तेव्हा अगदी मी लग्न व्हायच्या आधीपर्यंत मी घरात काही कुक वगैरे नाही करायचे. ओके. पण जेव्हा करायचे तेव्हा अत्यंत जेन्युनली करायचे. आणि तुम्हाला ऐकून असेल मला भयंकर आवडतं जेवण करायला, म्हणजे रोज उठून नाही करणार कधी, पण केलं तर काही सारस्वती भाज्या आहेत, म्हणजे पंचामृत आहे मिरचीचं, किंवा आंबट बटाटा आहे, आणि फणसाची भाजी आहे, ऋषीची भाजी आहे, गणपती त्यातनं मी ऋषीची भाजी केली होती. तर ती लेगसी मला वाटतं माझ्या आईकडनं, म्हणजे सारस्वतांचा आंबट बटाटा म्हणजे त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. जेवढं सारस्वतांना नॉनव्हेज ऐकून पाणी सुटतं ना तेवढंच आंबट बटाट्यांनी पण सुटतं, आणि तरच टेस्टी आहे, मी खाल्लेली आहे. येस. सो ते पण मी एन्जॉय करते, म्हणजे मला आवडतं. कारण कोविडमध्ये कोविडच्या जस्ट आधी माझं लग्न झालं, आणि जानेवारीमध्ये माझं लग्न झालं आणि मार्चमध्ये आपला कोविड लागला. सो आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. सो माझ्या सासूबाई आणि मी आम्ही दोघी मिळून किचन सांभाळायचो, आणि बाकीच्या सगळ्यांची कामं वाटलेली होती की कोणी काय करायचं कोणी काय करायचं. पण मला आवडतं. मस्त सुगरण पण आहे, म्हणजे वा. मी आता जो पुढचा प्रश्न विचारते तो तिने घेतला, तिला आता परत तोच विचारते. मग तुझा जीवनाचा साथीदार तुला कुठे भेटला? माझा नवरा मला भेटला खरं तर तो कॉलेजलाच भेटला होता. पण म्हणजे कोणत्या? रुईयाला. सिद्धेश शिरगावकर त्याचं नाव आहे, आणि त्याला कॉलेजमध्ये जगी असं म्हणतात. तर कॉलेज मध्ये तो होता, रुईयाला होता. तेव्हा माझी ओळख होती फक्त. पण गौरी कालेलकर चौधरी म्हणजे मधुसूदन कालेलकरांची नात, ही माझी मैत्रीण कॉलेज. ओके. सो यशोदा बुतकर, गौरी कालेलकर, कलाश्री पोळ असा आमचा एक ग्रुप होता. सो आम्ही
कॉलेजमध्ये पण माझी कामं चाललीच होती. गोजीरवाण्या घरात चाललं होतं, कळत नकळत चाललं होतं. ठुकर मेरी मन को नावाची एक हिंदी सिरियल मी लीड करत होते नॅशनलवरती. सो ते सगळं चाललं होतं. सो गौरी मला 2016ला परत भेटली. मध्ये काहीच संपर्क नाही आमच्या दोघींचा. कॉलेज झाल्यानंतर मी माझं काम करते, तिचं लग्न झालं, सगळं तिचं म्हणजे 2 अत्यंत वेगळे प्रवाह होते. पण 2016ला यशोदाच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही दोघी भेटलो आणि मग तेव्हा आम्ही एकत्र परत भेटायला लागलो. मग तिच्या सगळा हा ग्रुप म्हणजे सिद्धेश चौधरी, ती शंतनू तेंडुलकर, मग नवज्योत बांदिवडेकर ज्यांनी आता घरात गणपती दिग्दर्शित केला. आता घरात गणपतीमध्ये मी होते. सो तो, मग सिद्धेश शेरगावकर, असे सगळे आम्ही एकत्र आमचा तो ग्रुप. आणि मग त्याच्यानंतर मी मॅट्रिमोनीवरती होते त्यावेळेला. आणि सिद्धेश पण, माझा नवरा पण मॅट्रिमोनीवरती होता. आणि आम्ही डिस्कस वगैरे करायचो की तू काय बघितलंस का, मग कोणी मिळालं, कोणी काही भेटलं का वगैरे, असं सगळं व्हायचं. आणि मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक बऱ्याच गोष्टींमध्ये गणपतीचा फार हात आहे, फार गणपतीचा काय म्हणतो वरदहस्त आहे, आशीर्वाद आहे असं मला वाटतं. कारण मोर्यामध्ये सुद्धा मी होते. मोर्या सिनेमा जो अवधूत गुप्तेंचा होता त्याच्यात मी होते. आणि त्याच्यानंतर मी GSBचा हा जो आपला गणपती आहे ह्याचा कुठला किंग सर्कलचा, वडाळ्याचा नाही, किंग सर्कलचा, तर तिथे मी गेले होते दर्शनाला एकटीच. मी इतक्या वर्षात कधी गेले नव्हते, पण 2019ला मला वाटतं पहिल्यांदा मी GSBला गेले त्या गणपतीला. एकटीच गेले होते. आणि मी गेले आणि जाताना गणपतीला मी सांगितलं होतं, म्हटलं नेक्स्ट इयर मला ना, म्हणजे आय वॉज सीकिंग पार्टनर देन. तर मला म्हटलं नेक्स्ट इयर येईन तेव्हा म्हटलं मी माझ्या पार्टनर बरोबर येईन. आणि त्याने काय कांडी फिरवली माहिती रे. नेक्स्ट इयर 2018ला मी गेले. नेक्स्ट इयर जेव्हा मी गेले तेव्हा तोपर्यंत मला रोहन भेटला होता. त्याला घरात रोहन, माझ्या नवऱ्याला 3 नावं आहेत. त्याला घरात रोहन म्हणतात, कॉलेजमध्ये जगी म्हणतात, आणि खरं नाव त्याचं सिद्धेश आहे. त्याच्यामुळे मला व्हरायटी आहे. मस्त. सिद्धेश नाही आवडलं की रोहन, आणि अगदीच कॉलेजची आठवण आली की जग्गी. सो तेव्हा म्हणजे त्या गणपतीच्याच दरम्यान आम्ही एक पार्टी करत होतो आणि जरा आमच्यात ते थोडंसं कॉन्व्हर्सेशन थोडंसं फुललं. आणि म्हणजे आम्ही एका ग्रुपमध्ये 4-4.5 वर्ष होतो, बट नेव्हर थॉट अबाउट इच अदर ॲज हजबंड वाईफ. आणि आम्ही फ्रेंड्सची मी फॅन आहे, फ्रेंड्स या सिरीजची. तर अक्षरशः यू कॅन फ्रेंड्स चॅनलर मोनिका म्हणू शकतो. बिकॉज आम्ही दोघंही काय म्हणतात आमच्या स्पाउसेस, वी वर सर्चिंग फॉर आवर स्पाउसेस. आणि तो मस्करीत बोलला, बघू एखाद वेळेस नाही झालं 40 पर्यंत लग्न तर मी तुझ्याशी करेन. मी त्याला म्हटलं तुझं लग्न होणार नाही, ठीक आहे, माझं का होणार नाही इतके वर्ष असं वाटतंय तुला. अशा सगळ्या गमती जमतीमध्ये नंतर ते हळूहळू फ्लरिश झालं. आणि म्हणजे ते इतकं काय म्हणतो आपण काखेत कळसा गावाला वळसा टाईप्स मध्येच झालं की तो होता, बट नेव्हर रिअलाइज्ड. आणि अक्षरशः सप्टेंबरमध्ये गणपती होता तेव्हा 31 सप्टेंबरला त्याने मला प्रपोज केलं आणि जानेवारीमध्ये माझं लग्न झालं. येऊन गेला होता की नाही किंग सर्कलला? तोच तर झालं ना. म्हणजे आम्ही बोलत होतो वगैरे त्या दरम्यान. तो गणपती तो फर्स्ट टाइम असं झालं की हरताळ असतात माझ्याकडे घरी आदल्या दिवशी. आणि बोललो तर आम्ही रात्री तेव्हा जरा जास्त वेळ बोलणं व्हायचं, लेट नाईट. तर तेव्हा जेव्हा आम्हाला जाणवलं होतं की जरा बटरफ्लाईज तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे, त्याने मला विचारलं होतं की तुला कसा नवरा पाहिजे, की तुला का इतके दिवस मिळत नाहीये, म्हणजे तुला तर कोणी मिळेल. म्हटलं एक्झॅक्टली दॅट इज द पॉइंट. सगळ्यांना तेच वाटतंय, कोणी नकोय पण स्पेशल पाहिजे. तर मी बडबड ऍज युजल जसं मी बडबड करते तसं मी सांगितलं मला असं हवं असं सगळं. आणि मग नंतर जेव्हा 3-4 दिवसांनी जेव्हा असं मला वाटलं तेव्हा म्हटलं अरे मी तर तुला सांगितलं की मला कसा नवरा हवाय, बट व्हॉट अबाउट यू, तुला कशी बायको हवी आहे. तर मला म्हणाला मला जशी हवी आहे त्याच्यात तू बसतेस. म्हणजे माझं झालंय आता डिसाइडेड. आता फक्त तू ठरव की तुला डेट करायचंय का, आपण आधी थोडंसं एकमेकांबरोबर थोडा वेळ घालून बघूयात का, तुला लग्न करायचंय का, थांबायचंय का काय. सो आणि तो जरा हुशार आहे तसं त्याच्यामध्ये. सो माझं असं झालं की अच्छा, सो हम पट गए, हम फस गए उसमें. आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. तो गेल्यानंतर मी आई बाबा GSBला जाणार होतो. दॅट इज सेकंड इयर जेव्हा मी त्यांना घेऊन जाणार होते. आई बाबा पण GSBला गेले नव्हते. तर मी रोहनला म्हटलं असं मी चालले आई बाबांबरोबर. हा मी पण येतो ना. आणि मी त्याला सांगितलं होतं आहे की मी GSBला असं म्हटलं होतं की नेक्स्ट इयर मी पार्टनर बरोबर येईन. तो म्हणाला मग मी येतो.
तर माझं असं 2 सेकंद, कारण जस्ट तीन दिवस झाले होते. असं झालं जरा मी गप्पा बसले. म्हटलं मला पण मी जर GSB ला आता आलो तुझ्या बरोबर तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मी म्हटलं मग नको येऊ. आणि मला वाटलं आई बाबा येत आहेत किंवा काय, म्हटल्यावरती हा नाही म्हणणार. पण तो आला, हट्टाने आला आणि त्याने सँक्शन करून घेतलं गणपतीकडनं की हम ही है वो. आणि इट वेंट वेल. मस्त ग, मन में लड्डू फुटा सगळ्यांच्या. म्हणजे त्या वर्षी जेव्हा मी आणि रोहन GSB ला गेलो तेव्हा मला असा गणपती गालातल्या याला खुद हसता की कैसा चक्कर चलाया. 2 गोष्टी होणार आहेत. किंग सर्कलचे गणपतीचं जे आयोजन मंडळ आहे त्यांनी आता जरा काळजी घ्या, कारण लग्नाळू मुली जितके इतके एपिसोड बघतायत ना ते सगळे येणार आहेत. गणपती बाप्पा मला पार्टनर बरोबर आणि तो म्हणेल पण आजा मैं हो. परी, खूप सुंदर छान गोष्टींच्या बद्दल आपण डिस्कस केलं, पण मला असं एक वाईब येते तुझ्याकडनं की तू कुठेतरी स्पिरिच्युअली इन्क्लाइंड आहेस. हो, असं आहे का? हो, 100% आहे. अगदी 100% माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, या क्रिएटर ह्या शक्तीवर माझा विश्वास आहे आपण असं म्हणू. बिकॉज प्रत्येकाचं कसं आहे, धारणा वेगळी असते. मग जसं स्वामी मला प्रचंड जवळचे आहेत, माझा विश्वास आहे त्यांच्यावर, त्यांनी वेळोवेळी मला प्रत्यय दिलेले आहेत. तर मला स्वामी वाटू शकतात. आणि मुळात एक तर त्यांच्या आपण काय करतो ना की त्यांची जी शिकवण आहे ती आपण खरंच त्या मार्गावर आपण चालतोय का हे इम्पॉर्टंट आहे, जस्ट ब्लाइंडली कोणालाही फॉलो करण्यापेक्षा. सो स्वामींचं जे वाक्य आहे की स्वतः कोण आहात ते ओळखा, स्वतःच्या क्षमतेची जाणीव स्वतःला तुम्हाला असली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही कर्म करा. हे किती खरं तर सोपं आहे, पण जितकं सोपं वाटतं तितकं अवलंबणं सोपं नाहीये. मला वाटतं आपण बाकी सगळ्या गोष्टी समजू शकतो, हे करू शकतो, बट सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो, पण स्वतःचा अभ्यास करणं जरा डिफिकल्ट आहे. की आपण खरंच स्वतःला संपूर्णपणे काय म्हणतो ऍक्सेप्ट केलेलं असतं का की आपण जसे आहोत तसे. तर माझे एक तर 2 माझं एक छान प्रिन्सिपल आहे जे मला आवडतं पर्सनली, नथिंग ॲट द कॉस्ट ऑफ माय हॅपीनेस अँड माय पीस ऑफ माइंड. वाव. जे मला पर्सनली असं वाटतं की कारण असं मी उलटं म्हणेन की ह्या गोष्टी आपण म्हणतो ना की आपण काही गोष्टी सतत देत राहिलं पाहिजे किंवा आपण समाजाला देणं लागतो, आपण काही गोष्टी दिल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं की जी गोष्ट माझ्याचकडे नाही आहे ते मी समोरच्याला कशी देणार. जर माझ्याचकडे आनंद नसेल तर मी कसा देणार. माझे स्वतःचेच स्वतःबद्दल कंप्लेंट्स असतील तर मी काय लोकांना समजून घेणार. किंवा माझं एक पीस ऑफ माइंड जर माझ्याकडे नसेल तर का मी समोरच्याला रिलॅक्स फील करवू शकेन असं मला वाटतं फार बऱ्याच वेळेला. आणि आपण ना आपल्या काय म्हणतो फिलिंग्स पासून फार लांब पळत असतो असं मला सारखं वाटत राहतं. बिकॉज अनफॉर्च्युनेटली गेल्या डिसेंबरमध्ये माझी आई गेली. शी वॉज व्हेरी यंग. मला अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकर ती जाईल. शी वॉज जस्ट 59. टू यंग. सगळ्या गोष्टी जगायची तिला फार इच्छा होती, तिला फिरायचं होतं, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. आणि माझे बाबा भूषण तेलंग जे असे एकदम स्ट्रिक्ट आणि असे हे दिसतात, बट प्रचंड हळवा, प्रचंड सेन्सिटिव्ह माणूस, हळवा माणूस. आणि माझ्यासमोर एक मोठं काय म्हणतात चॅलेंज होतं की बाबांना काय कसं करायचं. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं कुठल्याच गोष्टीला अडवायचं नाही, रडू आला रडा, तिचे चॅट वाचायचे वाचा, तुम्हाला फोटो काढून बघायचा बघा. अचानक एक माणूस गेल्यानंतर त्याने आता त्याची आठवण काढायची नाही, हे पॉसिबलच नाहीये, ह्याच्यातनं तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे अगदी. त्याच्यामुळे मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं बाबा ती तर गेली, ती कुठेतरी आता म्हटलं ती स्वामींबरोबर आहे, तिच्या सद्गुरूंबरोबर आहे. तर बरं ती स्वतः बैठकीला जायची, त्याच्यामुळे ते एक होतं घरात देव ऑलरेडी म्हणजे ऑलवेज असं कधी काय म्हणू आपण त्याचं अवडंबर नाही माजवलं गेलं ऑनेस्टली, बट श्रद्धा माझ्या घरात होतीच देवावरती आणि ती माझीही होती. तेव्हा सुरुवातीला एवढी नव्हती, बट आता मला वाटतं ती देव मला असं वाटतं की अशी संकल्पना आहे की तुम्हाला सेल्फ डिस्कव्हरी करायला लागते. तुम्हाला हे कळलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो युनिव्हर्स किंवा ब्रह्मांड आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये एक ब्रह्मांड आहे असं मला वाटतं, जे आहेच तत्व, मला वाटण्यासारखं काहीच नाहीये. तर जे माझे इमोशनल हळवे बाबा होते, जे अजूनही त्यांना आठवण आली की कधी कधी आईची आठवण आली की फोन करतात, हे करतात, बिकॉज मी त्यांना म्हणजे म्हटलं ना की ते
जे आधी आयुष्यभर होते ते बाबा आणि आत्ता बाबा याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण ते खूप स्ट्रॉंग झाले. पण ऍट द सेम म्हणजे आईशी मी 1-1, 1.5 तास बोलायचे, बाबांशी कधी व्हायचं नाही. पण आता बाबांची पण मी बोलते. म्हटलं बाबा तू मला म्हणजे तूच माझ्या मम्माचं नाव वसू होतं, वसुधा होतं, तूच माझी वसू आहेस. म्हटलं बाबा मी नाही होऊ शकत तुमची, मी परी होऊ शकते, राहीन आणि आयुष्यभर असणार आहे. बट म्हटलं आणि हे अनफेअर नाही आहे का की ती तुमच्या बरोबर इतक्या वर्ष, आता मी म्हणजे इतकी वर्ष तुमचा संसार झाला, आता ती नाही म्हणून तिची जागा तुम्ही मला देणं, इट्स सो अनफेअर ऑन हर. मी नाही म्हटलं माझ्या आईची जागा कोणाला देणार, काही झालं जगात तरी, मग तुम्ही का द्यायची. म्हटलं तिची जागा तिचीच असली पाहिजे. मी परी असेन वेगळी तुमच्यासाठी, वेगळ्या पद्धतीने. पण आय थिंक म्हणजे मला फार नशीबवान आहे की मला असे आई वडील, पुण्य काहीतरी केलं असणार निश्चित, नाहीतर असे आई वडील मिळत नाहीत. माझं खूप समजून, म्हणजे मी त्यांना आधी आम्ही मुलुंडला राहायचो आणि आता मी शिवाजी पार्कला राहते म्हणून बाबांना मी थोडं परळला शिफ्ट केलं, कारण माझं सगळं फ्रेंड सर्कल तिकडे आहे. तर मी म्हणते की अरे बरेच जण म्हणतात अरे बरं झालं तू त्यांना शिफ्ट केलंस. बट आय थिंक मी शिफ्ट केलं म्हणणे त्यांनी सांगितलं होतं तुम्ही 6 महिने राहून बघा, कारण अख्खं त्यांचं आयुष्य मुलुंडला गेलेलं होतं. बरोबर. नाही सेट झालं मी तुम्हाला परत शिफ्ट करते. आता मला उठून मुलुंडला येणं पॉसिबल तितक्या रेशोने होणार नाही जितक्या मी फ्रिक्वेंटली परळला येऊ शकेन, म्हणजे जवळ येऊ शकेन. बट ही इज लिव्हिंग हिज बेस्ट लाईफ. ते इतके प्रगल्भ झाले, इंडिपेंडेंट झाले. मला वाटतं तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावना जेव्हा स्वीकारता संपूर्णपणे, ज्याच्यात की हो मला राग येतो जास्त, ठीक आहे ना, काय हरकत आहे, किंवा काही लोकांबरोबर माझं जमतं, काही लोकांबरोबर माझी नाही वाईब्स मॅच होत, त्यांनी माझं काहीच वाईट केलेलं नसतं, काहीच चुकीचे वागलेले नसतात, पण नाही जमत. आणि काही लोक एक्स्ट्रॉर्डिनरी, काही वेगळे चांगले वागले नसतात तरी जमतं. कशाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्तर शोधायचे, मिळतात की काही गोष्टींची उत्तर. आणि माझी आई खूप इंट्युएटिव्ह होती, म्हणजे तिला अगदी धादांत कळायचं माझ्या बाबतीत काय होतंय ते. म्हणजे एक सिरियल मी सोडली गेल्या काही काळामध्ये आणि मी खूप अपसेट होते त्या दिवशी, ज्या दिवशी मी सिरियल सोडली. साताऱ्याला त्याचं शूट असायचं. मम्माचा मला फोन आला, काय ग बरी आहेस ना पी, मला पी म्हणायची ती, परीचं पी. म्हटलं कशी आहेस, म्हटलं बरी आहे. का ग माहित नाही काय जरा मला असं अजीब वाटतंय. म्हटलं काय अजीब वाटतंय, माहित नाही माझा आणि बाबांचा दिवसभरचा काय दिवस चांगला नाही गेला आणि असं अजीब. म्हटलं नाही काय नाही, शूटिंग आहे इकडे. म्हटलं काय अस्वस्थ काय, तिकडेच मला कळलं की हिला काहीतरी. म्हटलं काय वाटतंय तुला, तिने मला सांगितलं. आणि आमचं काहीच याच्यावरती चर्चा, मला ती म्हणाली मला असं वाटतंय की तू सिरियल सोडलीस. आणि जस्ट 1 तासापूर्वी मी बोलून आले होते. सो ते माझं आणि मम्माचं फार कनेक्शन होतं. आणि ती काही आजारपणामुळे गेली, पण बरंच काय काय. बट मला असं वाटतं की ते तिच्याकडनं किंवा तिच्या सद्गुरूंकडनं किंवा स्वामींकडनं किंवा आपले कुलदैवत आहेत, माझं लहिराई आत्ता कुलदैवत आहे, आधी माझं मंगेश शांतादुर्गा होतं. सो ह्या सगळ्यांकडनं मला वाटतं ना हे गायडिंग, आपल्याला असं वाटायचं की अरे मला वाटायचं. आणि माझं सगळ्यात एक अध्यात्माचं काय म्हणू आपण, सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज, स्वतःशी अति जास्त बोलत असते मी सतत, की हे वाटलं का अच्छा ओके मग असं येईल का. मला असं वाटायचं अरे आज आपण म्हणतो माझं स्वामींचं आहे, मग आज आपण गजानन महाराजांचा मठात जातो, आज आपण मंगेशीला जातो, आज आपण याला तो, असं कसं. मग मला स्वतःला एक गुरु आहेत, माझ्याकडे स्वतःचं नाम आहे, डॉक्टर सुनील काळे म्हणून, यांच्याकडनं मी नाम घेतलेलं आहे. तर ते सांगायचं की आपण 1ली ते 10वी एकच शिक्षक शिकवतो का आपल्याला, नाही ना. आपल्याला प्रत्येक गुरु जो भेटत असतो तो वेगवेगळ्या मार्गावरती, वेगवेगळ्या तुमच्या नीड्सनुसार तुम्हाला गाईड करणारे गुरु तुम्हाला मिळत असतात. सो ते आहे. थोडंसं वाचन माझं असतं आणि माझं थोडंसं काय म्हणू की डॉक्टर सुनील काळे हे जे आहेत ते थोडंसं अध्यात्म आणि विज्ञान याचं सांगड घालून एकत्र आपल्याला, म्हणजे देव आहे नाही याच्यावरती खूप चर्चा होत असताना माझं म्हणणे क्रिएटर आहे एवढं तर नक्की आहे, एवढं तर निश्चित आहे, यात तर काही वादच नाही. खूप छान. कारण हे इतकं सुंदर जे काय क्राफ्ट आहे, म्हणजे क्रिएटर फार इंटरेस्टिंग असणार आणि छान असणार. तो प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळ्या माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीतनं भेटत असेल. काहींना जिझस असेल, काहींना स्वामी असतील, काहींना बुद्ध असेल, किंवा जे कोणी, किंवा काही लोकांना माणसात काही ज्यांचा विश्वास नाहीये त्यांना त्यांच्या कर्मातनं कळत असेल. बट छान आहे जे काय आहे ते सगळं. हे रंग आणि रंगामध्ये असलेली व्यक्ती इतकं सखोल आणि खोल ब्रह्माबद्दल, या पूर्ण ब्रह्मांडाबद्दल बोलून जाते. बापरे, खूप सुंदर, खूप सुंदर. मला फार आवडले 2 गोष्टी तिच्या.
परत सांगते की मला फार आवडल्यात. पहिली गोष्ट म्हणजे तिने सांगितलं की स्वतःशी प्रामाणिक राहा. जे व्हायचं, आणि स्वतःच्या वडिलांची आई झाली आहे ती. मला वाटतं मुलगी ही संकल्पना गेलीये, पण जी वडिलांना इतकं छान समजू शकते, जी सांगू शकते की इतक्या वाईट वेळेत तुम्हाला रडायचं तर रडा, कोण सांगेल दुसरा. आणि मला वाटतं ही इज ब्लेस्ड टू हॅव सच अ गुड डॉटर. आय एम ब्लेस्ड टू हॅव डॉटर. तिने ते सारखं मेन्शन केलं की मी पुण्यवान आहे, माझे पेरेंट्स, पण तेही पुण्यवान आहेत की अशी मुलगी मिळाली. खूप सुंदर. आणि नक्कीच दत्तगुरूंना सुद्धा 24 गुरु होते. तर आपल्यासारख्यांना अनेक गुरु असणं हे बाउंड टू बी, इट इज डेस्टाइन्ड, आणि हे व्हायलाच पाहिजे. ती आपली अध्यात्मातली प्रगती असते. तर खूप छान. आजच्या मुलांना सद्गुरू मिळत नाही, तुला ते लाभलेले आहेत आणि तू त्यांचं बोट पकडतेस आणि त्याप्रमाणे जीवन चालते. तुला अशी उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जाओ, तू अत्यंत प्रगल्भ बनो, तू खूप छान ऍक्ट्रेस हो, तू हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नडा सगळ्या भाषेत आम्हाला दिसो, तुझं डबिंग आम्हाला दिसो, आणि सुंदर असं आयुष्य तू जगो. आणि हे जी तुला आधी 2 अवॉर्ड मिळाली आहेत ना, कोणती? पु ल देशपांडेंच्या मांडी रचनेची, आणि आणखीन दुसरं मी तुला कोणतं सांगितलं होतं? कुठलं? मी सांगितलं होतं बघा, जरा तुम्ही पाठीमागे गेलात, कमेंट करून सांगा. होस्ट पण कधी कधी विसरतात ना. कमेंट करून सांगा की हिला कोणतं मी म्हटलं होतं तुला 2 अवॉर्ड मिळाले. मला आठवेल पण हा शो संपल्यावर कदाचित. तर ही ऑलरेडी अवॉर्ड विनर आहे आणि इतकी प्रगल्भ आहे. सो माझ्याकडनं बीटीएसच्या सर्व प्रेक्षकांकडनं तुझ्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. उत्तरोत्तर तुझी प्रगती होत. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तुमचे इतके मनापासून ब्लेसिंग्स आहेत तर निश्चित हेच काउंट करतात. येस. सो थँक्यू सो मच. फार बरं वाटलं तुमच्या बरोबर बोलून, गप्पा मारून. कारण ही बाजू, अशा पद्धतीची माझी बाजू मी कधीच कोणासमोर मांडलेली नाहीये. आणि ओव्हरऑल जरा माझा चेहरा आणि सगळं बघून साधारण वाटत ही अध्यात्माकडे झुकलेली असेल, बोलायला लागल्यावरती कळत असेल एखाद वेळेस, पण साधारण त्याच्यामुळे मला फार बरं वाटलं. थँक्यू सो मच. कारण ती ऍक्ट्रेस आहे, खरं रूप सगळं काढून आपण काढलंय. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.